येते गाडी चालवायला, लायसन्स आहे. तुम्ही ना प्रश्न फार विचारता. अरे चावी द्या. ते चावी. तो असला तिथे तर. कोण? आकाश, माझा नवरा. तुम्ही सिंगल आहात ना? माझ्या एक्स नवऱ्याबद्दल बोलतेय मी, ज्याला मी 20 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यातून हाकलून दिला होता. 20 वर्षांपूर्वी हाकलून दिलत ना? मग आता तो आला काय नाही आला काय, असला काय नाही असला काय, काय फरक पडतो? हे बोलणं सोपं आहे. 20 वर्षापूर्वी ज्याला आयुष्यातून काढून टाकणं कठीण नव्हतं, त्याला आज 20 वर्षानंतर सामोरं जाणं पण कठीण असणार नाही मिस अनामिका. पट्या, मला असं आतून नाही वाटत रे यावं असं. मी जावं असं तिथं काहीच नाहीये. तिथे ती भेटणार कदाचित. म्हणजे येऊ शकते ना, आता सगळ्यांना बोलवलं तर ती येऊ शकते. त्यामुळे तिकडे आलात तर ती भेटू शकेल कदाचित. मी तुम्हाला पुढचा क्लू देणार आहे रस्त्यात. माई मावशीला वचन दिल्याप्रमाणे कदाचित तिला माझ्या मनातलं सगळं सांगणार पण आहे. ती भेटली तर इतकं सगळं घडणार आहे, यातलं तुम्हाला काहीच हवंसं वाटत नाही? वाटतंय ना, तुझ्यासाठी यावंसं वाटतंय मला. बरोबर आहे तुझं. आकाशला मी एकदा माझ्या आयुष्यातून काढून टाकला. आणखी किती काढणार? तो भूतकाळ आहे माझा. ये हुई ना जलवावाली बात. हाँ, बसा बसा ना. तुम्हाला काही देवाचं नाव वगैरे घ्यायचं असेल तर घ्या. नंतर म्हणून नका मी संधी दिली नाही. का असं काय करणारस तू? पट्या, नो पट्या प्लीज. अरे हळू. राधा, राधा, अरे ओ राधा बेटा, राधा, क्या है राधा? राधा अंकल? क्या राधा? तुम्ही इथे काय करताय? अरे हे मी तुला विचारतोय बेटा, की तू इकडे काय करते? त्या दिवशी मी तुला बोललो होतो ना की तू आमच्या घरी राहू शकत नाही, तू परत तुझ्या घरी जा. आणि तू गेलीस नाही. तू इकडे भाडावर काय करते? इकडे तू भाडावर आलीस? हो, तर दुसरं काय करणार? त्या दिवशी हितेनसाठी भांडले मी माझ्या ममाशी. मग परत घरी कसं जाऊ ना? मी हितेनला तेच बोलत होतो की राधाची हिम्मत बघ. तुझ्या सोबत राहण्यासाठी राधा काय काय करते. राधा बेटा, तूने माझं दिल जीतली आहे. अरे आम्ही तुझ्यासाठी शगुन घेऊन आलेलो आहे इकडे. हो, हितेनची मम्मी, આજે આપણે બધું ફૂલ એન્ડ ફાઇનલ કરી જ નાખીએ. હા, સારું સારું.
माय गॉड, कसलं एक्साइटिंग आहे. हितेन, तू कन्व्हिन्स केलंस तुझ्या पप्पांना. आय न्यू इट. मला माहित होतं तू मला काल घर सोडताना बघून तू असा गप्पा नाही बसणार. तू काहीतरी जुगाड केलायस ना. थँक्स यार. राधा, तू एक काम कर, तू तुझी मम्मीला इकडे बोलवून घे. हा, तुझी मम्मी एकदा आली की आपण सर्व नक्की करून टाकूया. चालेल, एकच मिनिटात द्या, मी लगेच फोन करते आईला. हो, कर कर, बोलव इकडे. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. अंकुल, काय झालं? फोन नाही लागत आहे. एक मिनिट, मी परत ट्राय करते. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. यार, आउट ऑफ रेंज लागतोय. अंकल, एक काम करूयात का, मी एक 5 मिनिटांनी परत ट्राय करते. तोपर्यंत माझ्या रूम मध्ये बसूयात का सगळे? नाही नाही, आम्ही इकडे ठीक आहोत, पण तू परत फोन कर ना बेटा. हो. हे घ्या, हे मिठाईचा बॉक्स आहे आणि याच्यात मिठाई पण आहे. तुम्ही तुमचा पूजागर मध्ये ठेवा. हा, कारण काय आहे की तुमचा जे वाडा आहे आमचा मुलगासाठी लकी आहे. नाही लागत आहे फोन. परत का? करते ना. एक काम करूयात का, आपण सगळे बंगल्यावरती जाऊयात का? मम्माचा फोन नाही लागत आहे. हो, नाही 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 नाही, कशाला? तुमचा बंगला आहे ना तुमच्या रिश्तासाठी अनलकी आहे. हा, तिकडे नेहमी झगडा होतात. राधा बेटा, तू एक काम कर ना, तू तुझी मम्माला इकडेच बोलव. मी आपल्या बिरादरीच्या लोकांना पण घेऊन आलेलो आहे. फोन ट्राय कर, ते येईल इकडे. बरोबर ना? नाहीच लागत आहे फोन. मग मी एक काम करते, हितेन आणि मी बंगल्यावरती जातो, मम्माला घेऊन येतो. हा, चल इथे. अरे राधा, थांब ग, थांब. कशाला जाते? ती आजी म्हणाली ना अगोदर की तुझी मम्मा सौरभराव बरोबर ती लोणावळ्याला गेली आहे. काय शिव हात करीत तू? वल्ली, तू हे मुद्दाम करतेस ना? तुझं काड्या घालणं काही कमी होत नाही. काही काय बोलताय तुम्ही? अशी कशी माझी मम्मा न सांगता जाईल मला? काही नाही, ती येईल, मी परत फोन ट्राय करते. पट्या, माझ्या फोनची रेंज गेली. हा, मग आता रस्ता कसा सापडणार? मी बघून ठेवलाय. जरा सांभाळू ना. आता इथे पुढे जरा डावीकडे घ्यायची. इकडे? इथे इथेच. हे नक्की इकडेच वळायचं होतं ना? हो, आता मॅप्सनी तरी असंच सांगितलं होतं. नाही, इथे काही दिसत नाही म्हणून विचारतोय. अरे बाप रे, म्हणजे आपण मागच्या सर्कलला चुकलोय बहुतेक. आता पट्या, तुला रस्ता माहिती होता ना? अरे पट्या, अरे काय झालं?
माहिती नाही. पट्या, अरे पेट्रोल संपलंय. तुझं लक्ष नव्हतं का? अहो काहीतरी काय, काटा कुठे एमटी वर गेलाय. अरे गेले 2 दिवस तो तिथेच अडकलाय. मी तुला सांगायला विसरले. मला सर्व्हिस सेंटरला द्यायची होती गाडी, पण काय हे तुम्ही मला आता सांगताय? आता काय करूया? इथे आसपास काही म्हणजे पेट्रोल पंप पण दिसत नाहीये. थांबा थांबा, मी बघतो. रेंज पण नाहीये. आली रेंज आली. आली 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 आली. चंद्या, अरे काय आहेस कुठे तू? पोचतोस ना? अरे आम्ही रस्ता चुकलोय बहुतेक. अरे क्या बात आहे, रस्ता चुकलाय मग लॉंग कट नाहीये. मस्त उशीर झाला तरी चालेल, आरामात ये, नाश्ता बिस्टा करून ये. काय पेट्रोल संपलंय गाडीतलं. आईच्या गावात आता काय माहिती चंद्या, बहुतेक जंगलात होत आम्ही. नाही, मी आलो असतो तुला मदत करायला रे, पण आता नाही. का? तू का नाही? सौर्या, अरे आठव, तू कॉलेजमध्ये जेव्हा कॅम्पिंगला जायचा तेव्हा जलवा सोबत वेळ घालवण्यासाठी किती सेटिंग लावायचा, जुगाड लावायचा. आता हे बघ, दोघांना निवांत क्षण मिळाला ना, तर मी कशाला येऊ कबाब मध्ये हड्डी. अरे चंद्या, मी काय करणार आता? सौरभ म्हणून काही करू नकोस. जे काय करायचं ना ते पट्या म्हणून कर, सगळं व्यवस्थित होईल. हे बघ, मी काय सांगतो नीट ऐक. तुला हा वेळ मिळालाय, हा मस्त घालव. आणि हे बघ, कोणाचाही विचार करू नकोस, ना घरच्यांचा ना कसलं टेन्शन, यातलं काहीही नको. मी करतो प्रयत्न घरच्यांना जे सांगितले ते करण्याचा. चंद्या, यावेळेस मी तुमच्या सगळ्यांचं नक्की ऐकणार आहे. क्या बात आहे सौर्या, झगास. आणि हे बग, मला ना लोकेशन पाठवून ठेव. हो पाठवतो. आणि ऐक, परत एकदा सांगतोय, हा तुला वेळ मिळालाय, हा सत्कर्मी लाव. हॅलो. शिट. सौर्या, मला पण खरंच मोह होतोय. हा वेळ असाच मुठीत धरून ठेवायचा. इतका एकांत, इतक्या वर्षांच्या गप्पा. मिस अनामिका, मिस अनामिका, मिस अनामिका, मिस अनामिका, मिस अनामिका. मिस अनामिका. अहो घाबरवलत ना मला. बरं झालं, तुला ना असंच पाहिजे. इथे पेट्रोल संपलंय, त्यात तू रस्ता चुकवलास पट्या. मी चुकवलाय? रस्ता तुम्ही सांगत होतात मिस अनामिका, आणि पेट्रोल संपलंय हे मला कसं कळणार? मुळात तू माझ्याकडून गाडी काढूनच कशाला घेतलीस? मी जेव्हा गाडी चालवते ना, तेव्हा ना पेट्रोल संपतं ना रस्ता चुकतो. तुला कळतंय का? लायसन्स पण आहे की नाही माहिती नाहीये. गेला आपला चालवायला, इकडे चालव तिकडे चालव, संपलं पेट्रोल.
पट्या हं. लक्ष कुठे तुझं? गाण्याकडे. तुला जंगलात पण गाणी ऐकू येतात? राधा बेटा, टेन्शन घेऊ नकोस हा. आम्ही सर्व इकडेच थांबलेले आहोत. हा? तू फक्त फोन ट्राय कर, लागेल तुझी मम्माला फोन. हो करते अंकल. अजून किती चालणार आहोत आपण? पुढे काही वस्ती दिसत नाहीये. मागेही काही वस्ती दिसत नव्हती. तुझ्यामुळे रस्ता चुकलोय आपण. तू मान्य कर पट्या, मान्य कर, मान्य कर तू. तुझं ना मी पट्या त्या मागच्या सर्कललाच ऐकायला नको होतं. तिकडेच रस्ता चुकला होतास तू. आणि वर म्हणालास मला माहिती आहे पुढचा रस्ता कुठे ते. सगळी तुझी चूक आहे. माझी चूक आहे? तुझ्यामुळे हरवलं ना आपण. तुम्ही मला रस्ता दाखवत होता तुमचे ते मॅप्स बघून. हो पण तू पूर्ण मॅपचं कुठं ऐकत होतास? मग ते मॅपचं ऐकायचास, मग माझं ऐकायचास आणि मग म्हणायचं मलाही माहिती आहे रस्ता म्हणून. म्हणून झालंय. अहो ठीक आहे ना, आपण रस्ता चुकलो ना. काय माहिती, त्या निमित्ताने आयुष्यात आपल्याला एखादी नवी वाट सापडेल. ओ कवी सौरभ पटवर्धन, तुमचे हे कल्पनेचे झरे ना इथे पाजळू नका. या काव्यात्मक बोलण्याने बरोबर रस्ता सापडणार नाहीये आपल्याला, कळलं? ओ पटे तुझी तंद्री लागली. सॉरी सॉरी. असं कोण करतं? मी मी आणि असं कोण करतं? घसरलात ना तुम्ही. सगळी तुझी चूक आहे. तुझ्यामुळे पेट्रोल संपलं, तुझ्यामुळे आपण रस्ता चुकलो, तुझ्यामुळे आपण हरवलो, तुझ्यामुळे घसरले मी. ही टेप अजून किती वेळ ऐकायची मी? तुझ्यामुळे हे झालं, तुझ्यामुळे ते झालं, तुझ्यामुळे हे झालं, तुझ्यामुळे ते झालं. कधीपर्यंत ऐकवणार हे मला? बरोबर रस्ता सापडेपर्यंत. ठीक आहे, मग समोर बघा. बघा बघा,